बघा आज आपण नाश्त्यासाठी सोयाबीन फ्राय करणार आहे. तर मुलं शाळेतून आले की त्यांना 5 वाजता काहीतरी नाश्ता हवा असतो. तर बघा आज हे 15-20 मिनिटात हा नाश्ता तयार होईल. तर बघा मी ही सोयाबीन स्वच्छ धुवून 10 मिनिटे भिजत ठेवली होती न त्यानंतर 10 मिनिटे नंतर बघा मी काढून आणि 2 पाण्याने मस्त धुवून सुकी करून घेतलेली आहे. त्यानंतर 2 कांदे चिरलेले आहे, 1 टमाटर चिरलेला आहे, त्यासाठी कढीपत्ता, लाल तिखट, काळा मसाला थोडासा घेतलेला आहे, हळद घेतली, खूप सारी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, थोडासा चाट मसाला घेतलेला आहे, थोडासा मॅगी मसाला घेतलेला आहे चवीसाठी आणि वरून आपण थोडंसं लिंबू पिळून टाकणार आहे. तर बघा आता मी गॅस ऑन करून गॅस पेटून घेते. आपला पॅन तापलेला आहे. बघा मी आता 2 चमचे तेल टाकून घेते. बघू शकता तुम्ही तेल आपलं तापलं की जिरे टाकू आपण, त्यानंतर मोहरी, कढीपत्ता टाकून घेऊ आपण. हा बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ. हा व्यवस्थित परतून घ्यायचा म्हणजे आपल्याला सोयाबीन फ्राय मध्ये कचकच लागणार नाही. टमाटे टाकून घेते मी. टमाटर पण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. बघा असं व्यवस्थित. बघा आपला कांदा आणि टोमॅटो मस्त परतलेला आहे, लाल कलर पण बदललाय बघा त्याचा, म्हणजे आपला कांदा आणि टोमॅटो परतलेला आहे. आता त्यासाठी मी लाल तिखट, हळद टाकून घेते. हा चाट मसाला, मॅगी मसाला थोडासा टाकून घ्यायचा आणि पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं. बघा असं व्यवस्थित मिक्स करून घ्या. थोडीशी कोथिंबीर पण मिक्स करून घेऊ म्हणजे आपली चव अजून वाढेल. आता सोयाबीन वड्या पण मी टाकून घेते. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. बघा आपले सोयाबीन फ्राय तयार आहे. पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आता हे व्यवस्थित आणि त्यानंतर वरून हे लिंबू पिळून घेऊ आपण थोडंसं. बघा याने आपल्या लिंबाने अजून चव वाढते आणि पचायला पण हलकं. बघा आता वरून मी थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली टाकून घेते. आपली सोयाबीन फ्राय तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला फॉलो करा.